नाहीतर पारदर्शक पद्धतीने एखाद्या ज्याच्यावर कलंक नसणारा एखादा अधिकारी याला ही जबाबदारी त्या ठिकाणी द्या आणि तो अधिकारी कुठला कसा निवडायचा हा खासदार आणि आमदार यांना ती जबाबदारी आणि लोकांना जबाबदारी द्या. ते जे कुठले माजी अधिकारी असतील त्यांना ते निवडलं जाईल, पूर्णपणे अधिकार त्यांना द्या. मग तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. दादा, रोज याच्यामध्ये वेगवेगळ्या चौकशीची मागणी केली जाते, याच्यात म्हणून राजकारण केलं जाते असं विरोधकाकडून बोललं जाते. कशामुळे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या केल्या बघा, जातात? तुम्ही पत्रकार आहात. प्रत्येक जण कोकणामध्ये अशाच एका पत्रकाराचा मर्डर झाला, SIT झाली. काय झालं ते SITचं? काय मिळालं तुम्हाला ते SITतून? तसंच जे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला त्याच्यामध्ये SIT झाली. काय मिळालं ते SIT मधून? तिथं जेव्हा लाठीचार्ज झाला होता काय सामाजिक कार्यकर्ता, SIT झाली. कोणाचं नाव पुढं आलं का नाव काय पुढं? जेव्हा बीडमध्ये तिथं जेव्हा दंगल झाली होती, SIT फॉर्म केली, आला का रिपोर्ट तुमच्या हातामध्ये? त्यामुळे आपल्याला काम चालव करायचं असेल ते SIT फॉर्म करायची, त्याच्यातून एखाद्या व्यक्तीला जवळचा असेल तर त्याला निर्दोष हे करायचं. अरे पण इथं सामान्य लोक राहणार आहेत ना. आम्ही सुद्धा कदाचित इथं कमी येत असू, पण हे लोक इथं राहतात. अरे इथलीच लोक जर घाबरलेली असतील, भयभीत असतील, या जिल्ह्याची भूमिपुत्र असताना सुद्धा या लोकांना जर भीती वाटत असेल तर या भीतीला कुठेतरी काढण्याची जबाबदारी सरकारची. आम्ही काय म्हणतोय की तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या ठिकाणी घ्यावं आणि स्वतः ते होम मिनिस्टर असल्यामुळे इथं जे सगळे अधिकारी आहेत, काही अधिकारी तर अधिकारी आहेत का नाही का कोणाच्या खिशात हे सुद्धा कळत नाही. एकदम कडक IPS अधिकारी तिथं आणा, तिथं तुम्ही बसवा आणि निलंक म्हणजे ज्यांच्यावर कुठला कलंक नाही असे अधिकारी तुम्ही आणा. मग बघा या जिल्ह्यामध्ये सगळेच नीट सरळ होत आहेत का नाही आपल्याला बघायला मिळेल.